झुंजारती विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ कापीजे कळी काळ तया भेनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन सहा तया माझे तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहा हात तया माझे तया माझे तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत झुंजारती विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. प्रस्तुत गेली 40 वर्ष वार्षिक क्रमाने चालत असलेली ही पवित्र सप्ताहाची परंपरा अविरतपणे चढत्या क्रमाने जोपासायचं काम वाशिवली अंतर्गत दत्तवाडीमधील सर्व लहान थोराच्या वतीने हा उपक्रम समर्थ श्री गुरु शंकर महाराज आणि किसन महाराज यांच्या प्रेरणेतून या सप्ताहाची वाटचाल आणि ग्रामस्थ मंडळांनी तितक्या आदरानं भावनेनं आवडीनं जोपासायचं काम केलंय. माझा योग चांगला खरीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग आहे. आज सप्ताहातील 6व्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर माझ्याकडे. इथं आल्यानंतर आम्हाला थोडा उशीर झाला, तुम्ही पुन्हा जास्त केला. म्हणजे जेवाय घातली माणसं ती चांगलं केलं. अर्धा तास उशीर झाल्यामुळं आपल्या जुन्या पद्धतीनं 9 ते 11, परंतु मंडपात आल्यावर आमचं रत्न पाहिल्यावर सातारा जिल्ह्याचं नाक आहे महाराज. काय संदीप महाराज जाधव म्हणजे आगळं वेगळं. पाच क्षेत्रामध्ये कसं कोणतंही एक क्षेत्र निवडू द्या, पण त्या क्षेत्रात त्या तोलामोलाची उंची गाठलेली माणसं भेटली की समाधान वाटतं. तुम्हाला बघितलं की पोटच भरलं मला. दिवसभर शेनवाटा असलेला प्रवासाचा राहिला नाही. हां, पुन्हा तुमच्या तोला मोलाचंच दुसरं रत्न ही गवळी गँग आहे, पुन्हा कच्ची गँग नाही. वा, चांगलं आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय विष्णुदास कसे याचा यथार्थ परिचय देतात. विष्णुदास कसे तर जसा विष्णू आहे तसे. त्याचं कारण आहे
जो व्यक्ती ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान चिंतन मनन करेल ठीक त्या अनुरूप त्याची अंतःकरणाची स्थिती बनत असते. तुकोबारायांचं प्रमाण आहे, जया चित्ती जाचे ध्यान तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन. जया चित्ती जाचे ध्यान तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन. जया चित्ती जाचे ध्यान तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन. जया चित्ती जाचे ध्यान तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन, तेची होय त्याचे मन. जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन. ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं ध्यान चिंतन मनन केल्या जाते ठीक त्या अनुरूप अंतःकरणाची स्थिती बैठक बनत असते. विष्णुदास विष्णूचं ध्यान चिंतन मनन करत असल्यामुळं विष्णुदास कसे, जसा विष्णू आहे तसे. तुकोबाराने एक दृष्टांत दिला, 100% बदल होणारी चीज जगात एकच आहे, तिचं नाव आहे, तिला भिंगुरटी म्हणतात किंवा आळी म्हणतात. तुका म्हणे आळी आणि जीवे नुरेची वेगळी. ती तुती गवतावरली जी आळी आहे ना, जी कोश कीटक बनवते, त्या आळीची विशेषता आहे, ती आळी जेव्हा गान्नीची थोरली बहीण कुंभारीन म्हणतात, तिला काय म्हणतात, गान्नीपेक्षा मोठी असते, झडप असते. कोण, इकडे काय म्हणतात तिला, कुंभारीन. मग हाय जमत. कुंभारीन त्या आळीला आपल्या घरट्यात घेऊन येते. आता गान्नीचा परिचय आहे का नाही, आहे, कोणाकोणाला आहे. गान्नीचा जर ठणका इतका खतरनाक आहे तर ती कुंभारी नाही, तिच्यापेक्षा जाली म्हणजे झडप आहे. त्या नाजूक आळीला कुंभारणीचा फटका बसला, सारं येटुळ गुटुळ होऊन बसते, महाराज व्याकुळ होती. थोड्या वेळेला तो 10 शांत झाला की पुन्हा मग घरट्यातून बाहेर निघाय बघणार, पुन्हा डबल ठोका टाकला, संपलं काम तिचं. जागेवरच स्थिर होती. कोण, आळी. पण त्या आळीच्या डोक्यात एकच बसतंय, काय, कधी येते किन कधी ठणका मारती. त्याचा परिणाम असा, कुंभारणीचं आळी ध्यान करत करत त्या आळीला कुंभारणीसारखे पंख फुटतात. 100% शरीरात सहित बदल होऊन आळीच कुंभारीन होते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आळी वेगळी राहत नाही, चिंतनाचा परिणाम. काय, तस विष्णूचं ध्यान चिंतन विष्णुदास करत असल्यामुळं विष्णू स्वरूप विष्णुदास बनून जातात. काय, कारण चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता.
नट द्रुपदा तुका मने सुख देह निरसनी चिंतने चिंतने तद्रुपता तत्स्वरूप जीव बनून जातो. म्हणून विष्णुदास विष्णूचं चिंतन ध्यान मनन करत असल्यामुळं विष्णू स्वरूप बनून जातात. मन विष्णुदास कसे विष्णू सारखे किंवा हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास नाही तया भय मोह चिंतास नाही दया भय मोह चिंतास नाही दया भय मोह चिंतास हो निराहा देवदास हो निराहा देवदास होई राहारी उदास होई राहारी उदास बळकटकास भक्तीची काळास भक्तीची बळकटकास भक्तीची काळास भक्तीची धरोनी पाय तजिले धरोनी पाय रोणी पाये लागले जन रोणी पाये लागले जन रोणी पाये लागले जन रोणी पाये लागले जन हरी तैसे हरीचे दास आणि तैसे हरीचे दास नाही तया भय मोह नाही भय मोह चिंतास होई राहारी उदास होई राहारी उदास बळकटकास भक्तीची धरोणी पाय तजिले जन म्हातारा शिंग हलवी दे बरं पोराला जमू देत नाही. वा हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास हो निराहती उदास बळकटकास भक्तीची. मन विष्णुदास कसे याचं सरळ उत्तर आहे जसा विष्णू आहेत तशी. आता विष्णू कसा आहे आ विष्णू असा तसा कसाच नाही. काय रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण ए रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण निराकार निर्गुण तू ही रघुराया तू ही रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा कबीरदास महाराज सांगतात रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू ही रघुराया. म्हणजे
तेव्हा निळोबा वर्णन करतात. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा स्वरूप सुंदर ना आंधळा देखना कैची जीव शिव तयासी भावना आणि तुची आला या नंदाची या अंगनाऊ नव्हता गाव शिव पहिला यासी काही आणि नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही कैचे क्षीरसागर ना शेषशाही हो. म्हणजे याचा अर्थ तो असा तसा कसाच नाही. मग नेमका कसा आहे तर याचं सरळ उत्तर आहे ज्याला जसा पाहिजे तसा. कसा आहे विष्णू? विष्णू कसा आहे? ज्याला जसा पाहिजे तसा. म्हणजे बाळकिर्डीतली भाषा आहे. माझ्या ठाई तुम्ही भाव जैसा धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. म्हणजे आपण त्याच्या ठिकाणी जशी कल्पना केली तसाच तो आकार धारण करतो. होय भक्ती केला तैसा. किंवा जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे तैसे व्हावे कृपाळे जैसे भावे कृपाळे जाने जाने जैसे ध्यावे तैसे होय कृपाळे तैसे होय कृपाळे तैसे होय कृपाळे जाने जाने जैसे ध्यावे तैसे होय कृपाळे तैसे होय कृपाळे तैसे व्हावे कृपाळे. जाने जाने जैसे धावे तैसे होय कृपाळे तैसे होय कृपाळे तैसे होय कृपाळे जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात जशी भावना असेल तसा आकार देव धारण करतो. म्हणून विष्णू कसा? ज्याला जसा पाहिजे तसा. बर करतो काय? विष्णू काय करतो? काही करतो. काय चांगलंच करतो का वाईट बी करतो? हा विष्णू काय करतो याचं उत्तर काय? काय काही करतो. चोऱ्या करतो का? हा विष्णू चोऱ्या करतो का नाही करीत? हा करतो म्हणा. परवा दिवशी काल्याच्या कीर्तनात काय नुसतं बघा लाय आहेत का? काय परवा दिवशी वर्णन कशाचे? चोरीचंच वर्णन आहे ना. विष्णू चोऱ्या करतो का? करतो. मारामाऱ्या करतो का? करतो. अहो व्यभिचारासारखी क्रिया करतो. राहिलं काय खाली? काय विष्णू काय करतो याचं उत्तर काय? काही करतो. करू नये ती धंदे करतो. काय पण एक गोंडच गुण आहे त्याचा. कोणता? जसं संदीप महाराज कोणत्या बी मात्र्यातून कुणकड बी गेले तर समेवर हजर असतात. काय हा किंमत कशाला आहे? असं आहे ते. आणि मग मला फार आवडलं महाराज. महाराज तितकं तोल सांभाळून आणि तिरकत चाललं तेवढं कठीण आहे ती. पण सुंदर तयारी, तालाची परफेक्ट तयारी. विठाल एकपट दुप्पट चौपट जमतंय. दुप्पट पण तिपट जमत नाही. पण तिरपट वाजून दाखविल्या क्लिअरिटीनं. सुंदर. मुद्दा कुठे आहे आपला? इथं विष्णू सर्व करतो पण कशात सापडत नाही. बोलणं कळायले की नाही कळायला माझं? आता मी तुम्हाला विचारतो. तुम्ही बरेचशी ह्याच्यातली निम्यापेक्षा जास्त मुंबईला राहणारी माणसं आहेत. पेपर बिपर वाचणारी माणसं आहेत. घोटाळा शब्द पाठ आहे का नाही तुमच्या? घोटाळा शब्द आता इथं तर शायडीत ड्युटी केलेलं रत नाही की महाराज. काय
हा गोटा घोटाळा वाईट का सापडणं वाईट एकच बोलायचं कोणतं बी. हा डबल हाणलं की बाद होत असते. घोटाळा वाईट आहे का सापडणं वाईट आहे मास्तर? किती मास्तर म्हणा. होय घोटाळा वाईट आहे का सापडणं वाईट आहे? काय पंचायत आली. अहो त्याच्यात सापडणं वाईट नाही. सापडल्यावर काय संबंध आहे? हा घोटाळा वाईट आहे का सापडणं वाईट आहे? अहो सापडणं वाईट आहे महाराज. नाही अहो धरलं तर चोर नाही तर शिरजोर. हा म्हणून विष्णूची खासियत नाही. तो सर्व थरातल्या क्रिया करतो पण कशातच सापडत नाही. काय तुकोबाराचं प्रमाण आहे. ब्रह्मन लिंपे त्यामैने कर्मा अकर्मा वेगळे. कर्मा कर्मा वेगळे कर्मा अकर्मा वेगळे. ब्रह्मन लिंपे त्यामैने कर्मा कर्मा वेगळे. कर्मा कर्मा ब्रह्मनि परेता अकर्मा वेगळे. ब्रह्मन लिंबे त्यामैळे कर्मा कर्मा वेगळे. कर्मा कर्मा वेगळे कर्मा वेगळे. ब्रह्मन लिंबे त्यामैळे कर्मा कर्मा वेगळे. ब्रह्मन लिंबे त्यामैळे ब्रह्मन लिंपे त्या मैळे आणि कर्म अकर्मा वेगळे. ब्रह्म त्या कर्मानं लिप्त होत नाही, मळल्या जात नाही. विष्णू सर्व करतो पण कशातच काय होत नाही, तो सापडत नाही. ही त्याची विशेषता. मग घोटाळे वाईट आहेत का सापडणं वाईट आहे? सापडणं वाईट आहे ना. विष्णू सर्व थरातल्या क्रिया करतो पण अंगलटी काही येऊ देत नाही. आणि कसं असतंय, काही काही न करता अंगलटी आलं. अशा बातम्या आहेत का नाही? सरळ माणसं म्हणतात त्याचं नाव घे, तुला काय करायचं, विसुदी जरा थोडं. असं असतंय का नसतंय? असतंय ना. नाव घेतल्यावर थोडं का व्हायना झळ पोहोचणार का नाही पोहोचणार. ठीक आहे, कसंही असेल तसं. उद्या निकालीत निघल अथवा निर्दोष निघल तो उद्याचा विषय राहिला, पण चालू काळात तर थोडा फटका बस तूच की. मग काही न करता अंगलटी येणारी उदाहरणं आहेत काय. आणि काहींनी सर्व करून अलिप्त काय. मग सर्वात विशेषता विष्णूची, सर्व करतो तो. हे करीत नाही असं नाही, पण तो कशामध्ये काय होत नाही, सापडत नाही. विष्णू जसा सर्व करून अलिप्त राहतो, अंगाला काही लागू देत नाही. तद्वत विष्णुदास काय पाप पुण्य अंगे नातळे. पाप पुण्य अंगे झुंजार ते
विष्णुदास जगी झुंजारते 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 विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या नातळे त्या नातळे त्या पाप पुण्य नातळेच्या 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 पाप पुण्यांगी नातळे त्या नातळे त्या नातळे त्या पाप पुण्य नातळेच्या नातळेच्या गोविंद श्री गोविंद शयनी गोविंद श्री गोविंद शयनी गोविंद श्री गोविंद शयनी गोविंद गोविंद शयनी गोविंद हरी गोविंद जय गोविंद हरी गोविंद जय गोविंद हरी गोविंद जय जय गोविंद हरी गोविंद जयनी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या विष्णू जसा सर्व कर्म करून अंगाला काही लागू देत नाही तद्वत विष्णुदास देखील सर्व धनातल्या क्रिया करतात सर्व क्रिया कर्म करतात पण अंगाला काही लागू देत नाहीत हा तुकोबरा म्हणतात सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी करे संसार सकळ आले कमळ जळी जैसे जळी आले कमळ जळी जैसे जळी जैसे आलित समरा जळी जैसे जळी जैसे आलित समरा जळी जैसे जळी जैसे सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी करे समार सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी करे समार आलित कमळ जळी जैसे आलित कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जरी जैसे आलिप्त कमळ जरी जैसे सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे विष्णुदास सर्व थरातल्या क्रिया करतात पण अंगलटी काही येऊ देत नाही काय सत्यवादी करी संसार सकळ किंवा भगवान सांगतात
न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा माम कर्माणि न लिंपन्ति मे कर्मे न फले न स्पृहा मी केलेली कर्म उगवतही नाही तर फळाला याचा तर संबंधच नाही न फले न स्पृहा स्फुरण पावणं उगवणं विढाला त्याच्यामुळं त्यांनी कोणतीही कर्म करू द्या त्याच्या अंगलटी काहीच येत नाही. संत महात्मे विष्णुदास ज्याला म्हणतो ते कसे विष्णूप्रमाणे सर्व क्रिया करतात पण अंगाला काही लागू देत नाही. पाप पुण्याअंगी नातळे कारण त्याच्यात सर्वात महत्वाचं आहे कर्माला स्टँड लागते. कर्माला काय लागते स्टँड पण यांनी कर्मच अंडरस्टँडिंग मध्ये ठेवलेत. कर्म कसे ठेवलेत असे टांगते ठेवलेत कोणी त्याला स्टँड नाही महाराज. हा मी हे केले की माझे निसिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासनी माझी. मी हे केलंय की माझ्यामुळं झालंय असं वासनेतच येऊ देत नाहीत. त्यामुळं केलेली कर्म निराधार योजनेत जमा राहतात त्याला कोणी आधार राहत नाही. काय करतात सर्व काय तो काय करत नाही असं नाही सर्व करतो पण त्याच्या अंगलटी काहीच येत नाही. काय तुकोबाऱ्या म्हणतात ना पाप पुण्य त्याचे धरू न शके अंग 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 भक्ता श्रीरंग सदा साई भक्ता श्रीरंग सदा साई भक्ता श्रीरंग सदा साई. पाप पुण्य त्याचे धरू न शके अंग आणि भक्ता श्रीरंग सदा साह्य. कसं पापन पुण्य त्याच्या अंगाला धरीतच नाही का कारण तो त्या क्रियेचा करता नाही. काय नाही तो त्या क्रियेचा ज्या बऱ्या वाईट होणाऱ्या क्रिया आहेत ना त्याचा तो करता नाही. मी केलंय आणि माझ्यामुळं झालंय असं त्याच्या मनाला स्पर्शच होत नाही. करतो सर्व म्हणून म्हटलंय सत्यवादी करी संसार सकळ मध्ये सर्व आलं पण अलिप्त कमळ जळी जैसे नमाम कर्मानी लिंपंती न मे कर्म. हा म्हणजे याचा अर्थ काय किंवा जाहीर म्हटलंय तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नातळे जेवी जळे जळे न शिंपे पद्मपत्र. म्हणजे याचा अर्थ कितीही दिवस कमळ पाण्यात राहू द्या पाण्यातून बाहेर काढलं की अंगाला काही लावू देत नाही. पाण्यात किती दिवस राहू द्या पाण्यापासून अलिप्त राहते. पाण्यातून बाहेर काढलं की मोकळ्याला मोकळं अंगाला लागून घेत नाही. तद्वत तो कोणतीही कर्म करू द्या त्याच्या अंगलटी काहीच येत नाही. ते टोकाची भाषा वापरली नानवर काय तया करनिया आत काय तया करनिया आत घडो का त्रैलोक्याचा घात. 4 2 आणि 10 5 नाही आणि 150 खून नाही. किती घडो का त्रैलोक्याचा घात परितेने केली हे मात बोलू नये. याचं कारण त्या हनन क्रियेचा करताच तो नाही. काय नाही तो करता नाही अंगलट नाही तर अर्जुनानं गुरुजनावर शस्त्र उचलले नाहीत का आणि तोच अर्जुन दुसऱ्या अध्यायामध्ये काय गोंडस नीती बोलला गुरु नाहत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहैवा.
भोगान रुधिर प्रतिष्ठान विढाला महाराज किती सुंदर नीती आहे. भगवान आश्चर्यचकित झाले. अर्जुन म्हणतो देवा अरे गुरुजनाला मारणं ही काही महानुभवी पुरुषाची लक्षणं आहेत का? हा जित म्हणते शब्द जेथेची कृपाला हि जे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. असा अर्जुन बोलला. ह्याच्या पुढे जाऊन अर्जुन म्हणला देवा मला माहिती आहे काय आमच्या भावकीचं भांडण आहे. पांडव बी पहिले कोण आहेत? कौरवच आहेत ना. कुरुचीच संतान आहे टोटल. क्रोरपत्यम कौरव पंडोरपत्यम इति पांडव. पंडूची पोरं म्हणून याला पांडव म्हणतात पण मूळ कोण आहेत हे कुरुवंशातले टोटल कौरवच आहेत सर्व. पांडव बी मूळ कोण आहेत? कौरवच आहेत. ही कुरु घराण्यातली सारी एकच भावकी. भावकीचं भांडण. पण शेवटी अर्जुन हुशार. अर्जुन म्हणला देवा मला माहिती आहे तू अनेकाला चकल्या हाणल्यास. देव काय करतो? चकल्या हाणतो. चकल्या साध्या हानीत नाही महाराज. एखादा माणूस जर असा वेगानं निघाला मला देवच प्राप्त करायचा आहे म्हणून जर निघालाच तर त्याला असं साईड बिझनेस मध्ये गुंतवितो. साईड बिझनेस मध्ये गाणं वाजविणं हे साईड बिझनेस आहे. डायरेक्ट हॉटलाईन होऊ देत नाही देवाकडं. त्याला गुणच गुण देणार. गुणात मस्त राहणार. कुणाला धन देणार, कुणाला गुण देणार, कुणाला ज्ञान देणार. पण त्याचं प्रेम कुणाला लवकर देत नाही. महाकाय आणि त्याच्याकडे अशा अनेक हिरवळी पडलेल्या आहेत. अहो किती बी गोंडच भजने असू द्या जरा बऱ्या कलरची बघून बायको दिली ना भजनाचं आडनाव सुद्धा घेत नाही महाराज. त्याला 10 जण माणसं बोलवायची यार चल की मारत्या चल की रे. आलो की काय माझ्या वाचूनच आहे का? बरं मंडळी बी म्हणती स्वतःची जा की बोलवायला तर जा. ह्या बघा ही आता महादेव उठला मारत्याच्या विढाला कस आहे महाराज कशात ना कशात ईश्वर काय करतो? गुंतवितो. हा कुणाला काही दे, कुणाला शिक्षण देतो, कुणाला सौंदर्य देतो. काय कशात ना कशात तो गुंतवितो. हा डायरेक्ट हॉटलाईन होऊ देत नाही. एखादा बहादर असतो जे हिरवळीत रमत नाही. डायरेक्ट देवत म्हणून आम्ही सांगत असतो खानदानी संदीप महाराज खानदानी शहानली कृती. काय कोणतंही खेळ न दिलं तरी रडणं थांबवित नाही. त्याला खानदानी शहानली करू म्हणायचं. ही अडी बार नुसतं मोबाईल दिला की ना दिला कसलं बी रडकली करू नुसतं मोबाईल हातात द्या पुन्हा रडणं संपलं महाराज. ती आईपेक्षा मोबाईल प्यारा होऊन बसलाय. पण जातिवंत लेकरू आईनं घेतल्याशिवाय रडणंच थांबवित नाही. हा मातेविन बाळा आणि कने नेते सोहळा. दुसरं तुम्ही काही करा असा एखादा असतो. आणि अर्जुन म्हणला देवा मला माहिती तू अनेकाला चकल्या हाणल्यास. ऐका अर्जुनाची भाषा. वद करून गोत्र जानचा वसवटा होनी दोषाचा मज जोडीला तू हातीचा दुरी होशी. ए देवा मला माहिती माझ्याकून तू आमच्या भावकीचं भांडण आमच्यात आमच्या मारामाऱ्या करविणार. आमच्याकून पाप झालंय. अर्जुन दोषी आहे. अर्जुन पापी आहे. आता जवळ ठेवायच्या लायकीचा राहिला नाही असं म्हणणार. आणि दैवही अवघानं तू मला हाताला लागलास. लागत नाही हाताला. आणि महाराज विचार करा अहो काही बाळपणापासून भजन पूजन करीत आले. ज्यांनी लहानपणापासून भजना पूजनाचं बाळकडवं घेऊन म्हातारपणापर्यंत भजन केलंय
त्याला नका देव भेटू द्या, पण निदान स्वप्न तरी पडावं का नाही? काय वाटतंय तुम्हाला वडवलीकर? काय वाटायला तुम्हाला? कमीत कमी स्वप्नात जरी, स्वप्नाच्या आशेनं तरी माणूस थोडं काढतंय दिवस, पण चांगल्या चांगल्या भजन्याली दुसरे स्वप्न पडत तिथं. आता काय काही काहीला स्वप्नात म्हशीची शिंग दिसते, असं दुसरंच काही बी चमकत आहे काय. हा, देव भेटतो म्हणून जरी स्वप्नात आला तरी माणूस त्या खुशीमध्ये दिवस काढी. काय कुठं काय अशी देव अनेकाला चकल्या म्हणून मज जोडीला अशी तू हातीचा दुरी होशी. अर्जुन हुशार, पण शेवटी अर्जुनानं युद्ध केलं का नाही केलं बोला? एवढं जरी नीती बोलला तरी शेवटी गुरुजनावर देखील शस्त्र चलवलं का नाही चलवलं? मग अर्जुनानं अनेक माणसं मारली का नाही मारली? मारली. मग अर्जुनाला पाप लागलं का नाही लागलं बोला? अर्जुनाला पाप लागलंच नाही. त्याचं कारण आहे, अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुती. अगोदर अर्जुनाला समाधी दिली चालती बोलती, आणि मग युद्धात टाकला अर्जुन. त्याच्यामुळं अर्जुनानं मी केले माझ्यामुळं झालं हे अर्जुनाच्या डोक्यातूनच निघून गेलं. त्यामुळं अर्जुनानं जे बी केलं ते निराधार योजनेत जमा झालं. त्याला वाली नाही कुणीच त्या कर्माला. लक्षात आलं का? का मी केलंय माझ्यामुळं झालंय असं जेव्हा येतंय त्यावेळेला कर्म मिठ्या मारतंय. लक्षात आलं का? कर्म कधी मिठ्या मारतंय, कधी भोगावं लागतंय? मी केलंय माझ्यामुळं झालंय अशी भावना तयार झाली की संपलं काम. म्हणून सर्वात महत्वाचं निरहंकार वृत्तीनं केलेली कर्म कोणत्याच प्रकारची अंगलटी येत नाहीत. आणि ही खासियतता संतांच्याकडे, विष्णुदासाकडे. आणि म्हणून विष्णुदासाने कोणती बी कर्म करू द्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या. आता खरं तर झुंजार शब्द वापरला. विष्णुदास कसे झुंजार आहे. आणि बघा व्यवहारात तरी सिंगल झुंज आहे, परमार्थात डबल झुंज आहे महाराज. संसारामध्ये सिंगल भांडण आहे, परमार्थात डबल भांडण आहे. कसं? अंतर्बाह्य जन आणि जन आणि अंतर्बाह्य जनानी रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि मन, अंतर्बाह्य जन आणि रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. कसं आहे? बाहेर जन आणि आतून मन. आता खरं तर बाहेरलं भांडण आहे लोकाबरोबर आणि आतून भांडण मनाबरोबर. कसंही वागलं तरी लोक नावं ठेवतात का ठेवत नाही तेवढं उत्तर द्या. कसंही वागू द्या, लोक नाव ठेवतात का ठेवत नाहीत? अहो ब्रह्मचारी राहिलाय, सारं जीवन देवाला समर्पण केलंय, काही जागा आहे का तिथं नावं ठेवायला? हा बर काही माणसं कशी आहेत, नको व जगाचा शितोडा म्हणून आपलं बिचारी यावेळी लग्न करून आपलं मार्गस्थ होतात.
आहे की नाही? नाही आहेत ना असे. हा. मग आता दोनही आहेत. काहींनी देवाला जीवन समर्पण आणि काही जन अपवाद लोक अपवाद नको म्हणून वेळेच्यात आपलं लग्न करून वाटचाल असतो. लग्न करावा तर सरळ म्हणणार लग्न करू जाता म्हणती हा माताला आणि न करिता झाला नपुंसक कशाला करील. मग हे असं बोल नाही. काही असे बाणेदार माणसं आहेत महाराज. शेजारी जरी सासरवाडी असली तर बिना कामाची जात नाहीत. काही बाणेदार माणसाचं सांगायलोय. काय कसल्या माणसाचं? बाणेदार माणसं आहेत ना, जरी शेजारी सासरवाडी असली तर कामाकामीच विनाकारण नाही. आणि काही अशी आहेत रोज उठून तिथं पडूनच असते ते. काय मग तुकोबाराय म्हणतात भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर आणि येता जाता घर बुडविले. म्हणजे कसंही वागलं तरी समाज नाव ठेवतो. कसं आहे बाहेर जन आणि आतून मन. आता प्रश्न असा आहे बाहेरलं भांडण जड आहे का आतलं? आतलं भांडण जड आहे. बाहेरच्याला कसं आहे आपला पक्का बॅकग्राऊंड माहीत नसतो. दमात सुद्धा रान कव्हर करता येते. काय अहो काही टायमाला कसं असते पुढच्यानं जर आवाज काढला की हे काय असं जरा मोठा ठोकर आवाज काढला दबलं बिहलं तो माधव मगर म्हणायचे काय बिहलं की धर आणि फिरलं की घर. काय एखादं निपर बी मिळत असते तस काही सांगता येत नाही मला. काय म्हणजे दमाची टेक्निक आहे. एक टेक्निकनं दम द्यायचा असतो. हा बाहेरच्याला दमात रान कव्हर करता येईल पण मनाला आतल्याला टोटल बाड माहिती आहे महाराज. आपण काय काय केलंय मन जाणे पापा आणि तू का म्हणे माय बापा. मन आपण काय काय केलंय जगाला जरी माहित नसलं तरी मनाला टोटल माहिती आहे महाराज. हा मन विचित्र आहे. मनाला सर्व माहिती आहे काय काय केलंय. त्याच्यामुळं ती झालेल्या टोटल प्रकरणाला उचकून काढू शकते. काय कोण त्याला माहिती आहे ना. काय आणि कसं आहे हे बघा मला बरेच दिवस बरं का संदीप महाराज मला बरेच दिवस एक गोष्ट खटकायची. म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी का येतंय? येतंय ही गोष्ट येतंय का येत नाही? तुम्ही आजूबार काय ना बघा कुठल्या बी गावच्या म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी येतंय का येत नाही? येत. मला उगत वाटायचं का असं होतं असेल बाबा. कारण आपल्याला बी आता उद्या काय येणार आहे शेजारीच आहे की आता. हा आता 50 म्हणजे हाय की शेजारी 50च्या शेजारी. हा म्हणजे कसं आहे म्हणजे स्टेप बाय स्टेपनं म्हातारपण येतं. म्हातारपणी डोळ्याला पाणी येतं ही गोष्ट जवळजवळ खरी. बरं कारणाविना येतंय का विनाकारणच येतंय? विनाकारणच येते काय नाही म्हणा. पण मला उगत वाटायचं असं का असेल तर त्याचं मला कारण एक असं वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं तसं वाटू द्या. जवानी नावाचा आटम हा आंधळा आहे. जवानी नावाचा जो आटम आहे तो कसला आहे? आंधळा आहे. ते कोणावर धडकायले का त्याच्यावर कोण धडकायले त्याला कळत नाही. कशाला? आंधळ्याला म्हणा. काय आणि जवानीत झालेल्या कुटाण्याच्या कॅसेटी मन लपवून ठेवतंय. काय माणसाच्या अंगात रग असेपर्यंत त्या कॅसेटीच बाहेर काढीत नाही मला. आणि एकदा माणसाच्या अंगातली रग कमी झाली की एकट्यालाच मधल्यामध्ये कॅसेटी दाखविते. आणि ती जवानीतल्या कुटाण्याच्या कॅसेटी बघून म्हाताऱ्या माणसाली काय सांगता बी येत नाही जगाला. खेळ मधल्यामध्ये कुटाणा असतो कोंडून धरेल जीवे. त्याच्यामुळं कसं आहे
वस्तुस्थिती आहे. काय महाराज, लोक बोलणारच. लोक बोलण्याचा एवढा नाही काय इफेक्ट, पण मन एवढं बिलिंदर आहे, मधून मधून उचकीत राहत. आणि त्याची यंत्रणा इतकी सुसज्ज आहे. कुणाची? मनाची. अहो विचार, मनू राजा एक, शरीरातला राजा येतो, सारी यंत्रणा हलवीत येते. हा, एखाद्या विद्यार्थ्यानं जर ठरविलं, आता ही विद्यार्थी बंधू आहेत आमचे, ह्याच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्यानं ठरविलं मी पहाटे 4ला उठणारच आणि एवढा एवढा अभ्यास करणारच, असा संध्याकाळी ठराव झाल्याबरोबर मन स्वतः सह्या करते त्याच्यावर, त्या ठरावावर. चांगले म्हणतोय, चांगले. ठराव ठरला कीच मन फोन करते जिभेला, हेलो कौन, मैं जिभ बोल रही हूँ, क्या बात है, बोला सरकार, अरे पगली कहीं की जो है वो गोडाऊन फुल होना चाहिए और कुछ नहीं. साध्या साध्या अन्नात चव येणार, चारी कोपरे बराबर. मग एकदा ठासून पोत भरल्यावर ती पोरग त्या पुस्तकाकडे असं मारक्या म्हशीसारखं बघत आहे महाराज. काय जरी घरच्यांनी दम दिला, अरे पुस्तक घेऊन बस की जरा, हा, त्या धाकानं जरी पुस्तक घेतलं तरी महाराज ती असं पुस्तक घेऊन वाचायला लागलं. जांभळ्या, आळक, झोप ही बाकीची यंत्रणा गोळा होती सारी. तेवढ्याच वेळामध्ये लगेच गुडघ्याला फोन करणार मन, तू काय म्हण लोड घ्यायलास, त्याला पायलाम कर म्हणाव. पायलाम करायला लावणार त्यालाच की लगेच कमराला फोन, हॅलो येडी येस का, तुझ्यावर बोजा कशासाठी घे, त्याला पाठ हलकी कर की म्हणाव त्याला, की लगेच पाठीवर असा करून असा उतारा पुस्तक धरलं. महाराज सकाळी त्याच्या बिछाण्यातून पुस्तक हुडकून काढावं लागतं, कुठं गेलं. नंबर 1चा कुटाळकीचं काम कोण करतंय? मन करतंय महाराज. मग ह्याला पर्याय, ह्याला टक्कर देणं एवढं सोपं नाही काय. आणि आतापर्यंत चांगल्या चांगल्या माणसाच्या परमार्थावर नांगूर फिरविलाय. तुका मनी येणी बहु नाडीले शहाणी, आणि विश्वासाला पात्र नाही. मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह विश्वास धरून कायाचा, विश्वास घात करील नियमाचा, प्रकरणात ती तुकोबारांची भाषा आहे. मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा, पाडील फाशी. चांगल्या चांगल्याला दगे धोके दिले. कुणा दिले? आणि बघा जेवढी गेम सिस्टम आहे ना, गेम जगात कुणी कुणावर कसली बी गेम करू दे, गेम सिस्टमची जी प्रयोग आहेत, बऱ्याच वेळेला गेम करून मारायची पद्धत आहे का नाही? आहे ना. पण जेवढी बी कुणी बी कुणावर कसली बी गेम करू द्या, एकाच कंपनीचा माल आहे. गेम वेगवेगळ्या कंपनीची माल नाही. कुणीही कुणावर कसली बी गेम करू द्या, गेम नावाची चीज कडेत शिजती का पातेल्यात? ती एकुलते एक मनात शिजती. पहिली लक्षात येईल का? कसं कसं करायचं हे कुठं ठरतंय? मंदिरात होय. हे पहिलं मनात ठरतंय. काय
म्हणजे या कुटाळकीच्या कारखान्याचा बॉस आहे. कोण? मन. ती चांगल्या चांगल्यावर गेम करते महाराज. अहो काही टायमाला तर असं आहे, काही माणसाली पुन्हा माणसात यायला तोंडच ठेवलं नाही, इतका अवघड करून सोडतंय. कोण? मन. म्हणून काय बरं, त्याला आता ती इतकं गेम करते म्हणून त्याच्यावर जर गेम करायची म्हणलं तर कुणावर? गेम पे गेम चलाना पडेगा. गेम करणाऱ्यावर गेम करायची जर ठरविली तर ती इतकं चपळ आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. अहो माणसाला साधा मच्छर सापडा नाही मारायला. काय? ज्याच्या हातात ती मच्छर मारायची बॅट आहे ना त्याला दिसत नाही, बाकीच्याला दिसत आहे. कोण? मच्छर म्हणा. ही खेड्यातली तरी मच्छर येडी येत महाराज, जमतंय समजा मारा बिरायला. मुंबईची पुण्याची मच्छर इतकी हुशार आहेत, चावून घरी पोच झाल्यावर पुन्हा खाजवितोय माणूस. काय? त्याच्यामुळे त्यांना मारायचा काही संबंध नाही. चावून निघून गेल्यावर पुन्हा खाजवा. मग ही साधी मच्छर सापडत नाहीत महाराज, ही मन सापडत वय. हा, ह्याला एकच आहे शास्त्र असं आहे महाराज, मोठ्या बरोबर खटकू नये, मोठ्या बरोबर विरोध होऊ नये, हात जोडायचे. हे बघा बाबा, आम्ही किती केलं तर तुमच्या सावलीला राहिलेली काय उग पोरासोरी मामला काय. असं गोड बोलवून मोठ्याला साईड द्यायची, कारण मोठ्याच्या मुसांडीचं नाव आहे रानडुकराची मुसांड. काय? कारण त्या जातीला कंपनीतूनच रिवर्स गिअर नाही. कुणाला? मग ह्याला कसं आहे, साईड देत राहायचं. हात ह्या बघा आणि असं, पण ती हात पाय जोडून पाय धरून बी बघायचीच म्हणून बसला असल कोण? मोठा. तर मग एकच गणित आहे महाराज, काय? घरादाराला विसरायचं, प्रसंगाला तर बायका पोराला विसरायचं, जन्मदाती आई वडिलाला विसरायचं, टाइम पडल्यावर जेवायला विसरायचं, प्रसंगच आला काय झोपायला विसरायचं महाराज, पण हात्याराला विसरता कामा नये. का? मोठ्या बरोबर खटका जर उडालाच, नानोबराय सांगतात, समर्थेसी वैर जया पडले हाड खाई, तो जैसाष्ट ही पहार शस्त्रवर जो निघावे. अष्टही पहार म्हणजे 3 तासाचा एक प्रहर असतो, अतिरिक्त 24 तास हात हत्यारावरच, तयारीतच. आणि मग कसं असतंय, सुपारी घेऊन माणसं मारायची पद्धत जरूर आहे, पण सुपारीवाल्या बॉसला नुसतं कळू द्या समोरच्याकडे अडकीत आहे म्हणून घेतय का सुपारी? काय त्याला बोला घेतय का सुपारी? त्याला माहिती आहे ती भी नंग आहे, टाइम आल्यावर 10-20 का ढेर वो भी आराम से लगा देगा यार. हा, टाइम आल्यावर ते 10-20ला बुकना करते, सोडित नाही. त्याच्याकडे जालिम हत्यार, हत्यारावर फायनल असतं ही सारं. हा, कसं उग कोच्या घालू हत्यार कामाचं नाही, हत्यारावर फायनल असते. हत्यार असं असलं पाहिजे, काय कसलं बी धेंडा असू द्या, हत्यार जर जालिम असेल तर नादी लागतंय का? एवढं बी मन बिलिंदर आहे ना, याला बी जगात नंबर 1चं हत्यार. हे बघा, हत्यार बी असं असलं पाहिजे. आणि आपल्याकडे हत्यार असल्यावर कल्पना करा, सुपारी घेणाऱ्याला कळलं ती हत्यार बंद तयारीतच आहे. हा, ती कमीत कमी 10-20चा बुकना करतोय, सोडित नाही. घेतय का सुपारी? चला बोला, घेतय? अवये मे कुळ गोत्र वर्गी गोत्र
हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत घेतय का? उलट बॉस सांगतो यमधर्म सांगी दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा. घेतोय बाई सुपारी? नाही. कसं आहे, शत्रूला शस्त्रावर फायनल आहे. कसला बी जालिम शत्रू असू द्या. हा महाराज एवढं बी चंचल मन आहे ना, त्याच्या वर्मावर टोला टाकणारं जगात एकच हत्यार आहे. मनाच्या वर्मावर टोला टाकणार फक्त एकच हत्यार आहे. तुम्हाला माहिती असेल हत्यार का नाही? पण ती हत्यार हे बघा, बसला बी बैठकीत तर हत्यार तयारच. काय आणि झोपला तरी तयारच. गोविंद आसनी गोविंद शयनी 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 गोविंद आसनी गोविंद त्या मनी बैसला से गोविंद त्या मनी बैसला से गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला से
जय जय विठोपार कुमार जय जय विठोपार कुमार जय जय विठोपार कुमार विठोपार कुमार विठोपार कुमार जय जय विठोपार कुमार विठोपार कुमार जय जय विठोपार हत्याराचं नाव गोविंद म्हण. गोविंदासनी, गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी बैसलासी. अति चंचल मन आहे, कबूल आहे. पण हे हत्यार कसले ते सांगतो. हे हत्यार असलं जालिम महाराज याच्यासारखं जगात दुसरं हत्यारच नाही. काय खतरनाक हत्यार आहे. थोडा विस्तार करतो. गम विंदती इति गोविंद किम नाम गोविंद. थोडं लक्ष देऊन ऐकले की कळल. कारण थोडं काय असते आपल्या परिचयाचा मसाला असतो. परिचयाचा असले माणूस म्हणते जमलंही, पण हे बिगर परिचयाचं थोडंसं जड जात आहे. तर शब्दाकडे लक्ष दिले की कळणार आहे. गाम विंदती इति गोविंद द्वितीय तत्पुरुषातला प्रयोग आहे. गाम विंदती, गमृलू धातूचं रूप आहे गो आणि विंदानुसंधानी धातू आहे, त्याचं नाव आहे विंद. गो वेगळा आहे आणि विंद वेगळा आहे, दोन्ही मिळून गोविंद झालेला आहे. गमृलू धातूचं रूप आहे गो. व्याकरणशास्त्रामध्ये मूळ धातू आहे गत्यर्थक. कसला धातू आहे? गत्यर्थक. गती अर्थाचं द्योतन करणारा धातू गमृलू. गती म्हणून मूळ गो शब्दाचा पहिला अर्थ होतो गती. इंग्लिशवाल्यांनी रेडीमेड उचलला ना आणून मांडला. जीव नाम गो, गो नाम गती जाणे. गत्यर्थक धातूच आहे मुळात. म्हणून गो म्हणजे गती, गो म्हणजे गाय, गो म्हणजे बैल, गो नाम पृथ्वी, गो नाम इंद्रिय, असे गो शब्दाचे वेगवेगळे अर्थ केले गेले. वर्तमान चिंतनात प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा असल्यामुळं वर्तमान चिंतनात गोनाम इंद्रिय. आणि बघा कधी बी जरी भांडणं तर त्याचा प्रसंग आला, मी तर बोललो शेकडो वेळा मनधरण्या करायच्या, साईड द्यायची, मोकळं व्हायचं. पण आता दुर्दैवानं भांडण करायची पाळीच आली तर एक पक्क ध्यानात ठेवायचं. काय चपराशी क्लर्क कुठेही शिपाई बिपाई ह्यांच्या अजिबात नादी लागायचं नाही. हाणला तर बॉसच हाणायचा. काय हाणला तर मग त्याचं काय होतंय, हे खाल्ली मनानं धक्याला लागत, नुसत्या बेपणानं धक्याला लागत. हाणला तर बॉसच. आणि सर्व इंद्रियाचा बॉस कोण आहे? मन आहे. म्हणून गोनाम इंद्रिय, इंद्रिय अर्थात मन.
गुणाम इंद्रिय अर्थात मन. गाम विंदती इति गोविंद. मनाच्या वर्मावर टोला टाकणार, नेम धरून टोला मारणे हा विंद शब्दाचा अर्थ. विंद अनुसंधाने, विंद अनुसंधाने, नेम धरून टोला मारणे हा त्या शब्दाचा अर्थ आहे. अभंगात आलंय ना, भिल्ली विंदिले शारंधर. विंदान करणे, नेम धरून टोला मारणे. विळाला आता सांगा, हत्यार पूर्वेला फेकलं आणि शत्रू पश्चिमेला. माझं तोंड कोणकडे आता? उत्तरेकडे ना. हो हो उत्तर माझं तोंड कोणकडे? उत्तरेकडे. दत्तात्रयाचं तोंड पूर्वेला आहे. हत्यार फेकलं पूर्वेला आणि शत्रू आहे, त्याला लागेल का ते हत्यार? पण ही जगात एकुलतं एक हत्यार आहे. कोणतं? गोविंद नावाचं. शत्रूच्या विरुद्ध दिशेला जरी फेकलं तरी अशी गिरकी खातंय, मिग विमानासारखी. काय? अशी गिरकी खातंय आणि डायरेक्ट शत्रूच्या काळजाचा ठाव घेतोय. गोविंद त्या मनी बैसला. गोविंद त्या मनी गोविंद आसनी, गोविंद गोविंद आसनी, गोविंद गोविंद त्या मनी बैसला. गोविंदासनी, गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी. कारण हे गोविंद नावाचं हत्यार डायरेक्ट मनाच्या काळजाचा ठाव घेते. गोविंद त्या मनी बैसला. कसं आहे? गोविंद 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 लागली छंद मना लागली छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तयाला. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा तया. म्हणून लावी मना पिशे. आणि हे गोविंद हत्यार जालिमय, मनाच्या काळजाचा ठाव घेत. हा मग ह्याला मनाला जर गोविंदाचा छंद लागला तर आपल्या परमार्थात सर्वात मोठ्या उचापत्या आणि खालीवरी आणि कमी जास्त करणारं गिराईकच कोण आहे? अहो, जेवढ्या बी लोकांनी दिवसा ढवळ्या माळा काढून टाकल्या, हा वाडीतल्या नाही. वाडीतली माणसं टिकली. अहो काही काही समजा घसरलेल्या बातम्या आहेत का नाही? रामेश्वरवाडीवाल्याला विचारा तुम्ही, घसरलेल्या बातम्या आहेत का नाही? पांडा काय रे बाबू? अशा अनेक बातम्या, घसरलेल्या बातम्या. आणि ह्याच्या बुडात एकट्या मनाचा हात आहे महाराज. आता ही दिवस किती चांगली. आता ही दिवस महाराज परमार्थाला पोषक आहे. कोरडं वातावरण आहे. असल्या वातावरणात असली तरुण पिढी काय करते? नाही आपल्याला तर माळच घालायची.
काही माणसं जोडीदार म्हणते हे यार उग तू लय लाचर आहेस सोडायचा नाहीस उग नाही नाही घालायची तर मग घालायची माळ म्हणून असं सप्त्यात माणूस वातावरण बघून हलकावा खातय घालतंय ना माळ मग माळ घालायचा ठराव झाल्याबरोबर जीभ मनाला फोन करते हॅलो मनोराज मैंने सुना है कि वो माला धारण करने के चक्कर में पड़ा हुआ अरे चिंता मत करना यार मैंने भी उस कागज पर साइन कर दी है चिंता की बात नहीं इन सूखे दिनों में ऐसा काफी लोग करते हैं बरसात के दिन में सर्दी के कारण मैं आराम से निकाल दूंगा चिंता मत जोडीदार जर म्हणला ना आर नसते रे आपल्याला जमत ती सर्दी राहण्यासाठी तसलं करावंच लागतंय ती म्हणजे याचा अर्थ काय हे कुटाळकीची कामं एकटं मन करत चांगली चांगली माणसं बाद करून सोडली मग कुणा मनानं मग ह्याला एकच याच्या बी वर्मावर टोला देणार ही हत्यार म्हणून गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलाशे कसं आहे हे बघा मनाच्या वर्मावर टोला बसल्यावर पुन्हा मन हे राम झाली मन हे राम झाली प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आली खरा शत्रूच कोण आहे मन आणि एकदा मन आपल्यासारखं झालंय रामरूप झालंय आता आपला कोणी जगात शत्रू राहिलाय का बोला संपला शत्रू काय मन शास्त्र काय म्हणतंय ज्याला या जगात एकही शत्रू नाही त्याला एक स्पेशल शब्द आहे अजात शत्रू कोणता शब्द आहे अजात नाही तत्पुरुष समासातला प्रयोग अ म्हणजे नाही जनजात म्हणजे उत्पन्न होणे जनी प्रादुर्भावे नावाचा धातू आहे काय जनजात म्हणजे उत्पन्न होणे अ म्हणजे नाही या जगात आमचा एकही शत्रू जन्माला आलेला होतं ती मन आमच्यासारखं झालंय आता आमचं जगात काय राहिलं नाही कुणीच शत्रू राहिलं नाही महाराज काय हा मग आता कसं आहे शत्रू जगात कुणी राहिलं नाही म्हणून माणूस जाहीर बोर्ड वाचला का तुम्ही बोर्ड अजात शत्रूचा अजात शत्रूचा बोर्ड म्हणा ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुढव भाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे आपली जे कलिकाळ तया भेने आपली जे कलिकाळ तया भेने गोविंद आसनी गोविंद गोविंद आसनी गोविंद आपली जे कलिकाळ तया भेने आपली जे कलिकाळ तया भेने गोविंदास गोविंद आसनी गोविंद ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड भाळ कंठी शोभे माळ कापी जे कलिकाळ तया भेने कापी जे कलिकाळ तया भेने
महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर तुकोबाराय म्हणतात आमचा या जगात कुणी शत्रू राहिला नाही त्याचा हा बोर्ड आहे. कसला बोर्ड आहे? ऊर्ध्व म्हणजे वर, पुंड्र म्हणजे अयम आकृती गणाः, त्याला आकृतिगण म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती असतात. त्रिकोणाकार, षटकोणाकार ह्या जशा आकृत्या आहेत तशी एक पुंड्र नावाचा आकार आहे. कोणती आकृती? पुंड्राकृती. पुंड्राकृती म्हणजे पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या अष्टमीपासून अमावस्येपर्यंत चंद्राची जी स्थिती असते तिला काय म्हणतात? पुंड्राकार. काय? खालून थोडासा प्रकाश असतो, बाकी अशा उभ्या कोरा राहतात, म्हणून खालून पुंड्राकार. आणि ऊर्ध्व म्हणजे वर आणि भाळ म्हणजे कपाळ. कपाळावर ऊर्ध्व, पुंड्र, भाळ आणि कंठी शोभे माळ. हे कशाचं प्रतीक आहे? हे अजात शत्रूचं प्रतीक आहे. आमचं या जगात एकही काय नाही, शत्रू नाही. हा, आणि हे अजात शत्रूचा बोर्ड वाचला की कापी जे कळी काळ तया भेने, कळी काळ तया भेने कापी. का? अजात शत्रू यांचा जगात कुणी शत्रूच नाही. आता ज्याचा या जगात एकही शत्रू नाही त्याचा काळ सुद्धा पत्करीत नाही. महाराज पुन्हा काळ बी शत्रुत्व पत्करीत नाही. कुणी असला तर पत्करतंय. पहिला कुणी ना कुणी शत्रू असेल तर त्याचं शत्रुत्व पत्करतंय. ज्याचा या जगात एकही शत्रू नाही त्याच्या काळ सुद्धा नादी लागत नाही. कापी जे कळी काळ तया भेनी. आणि कसं असतंय, कही अशी येत महाराज, चांगली जरी चिचली, काय चांगली हाडं ना हाडं भुगा केली तर मग काही अशी बिलिंदर आहेत, पडीचं सोंग घेणार, काय जरी चिमटे घेतले तरी वळवळ नाही बळबळ नाही निशिष्ट. माणसं म्हणणार गेले काय द्या सोडून चला. काय ठोकलं ठोकलं चिमटे घेऊन बघितलं, निघून गेल्यावर अर्धा तास जाऊ देणार आणि हळूच उठून बघणार कोणकड गेलेत काय. आणि पुन्हा तयारी करणार आणि तयारी करून हल्ला बोल करणार. तयारीनिशी जर त्यानं डबल जर हल्ला केलाच तर तुकोबाराय म्हणले आम्ही बी गाफील नाही. आमच्याकडे युद्ध करण्यासाठी लागणारी सामुग्री तयार आहे. तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार, शंख चक्रांचे शृंगार. म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार, शंख चक्रांचे शृंगार. नामामृत सार मुखा माझे, नामामृत सार मुखा माझे, नामामृत सार मुखा माझे, नामामृत सार मुखा गोविंद आसने गोविंद शयने,
गोविंद त्या मनी बैसला से गोविंद त्या मनी गोविंद त्या मनी बैसला से बैसला से बैसला से बैसला से गोविंद त्या गोविंद त्या मनी बैसला बैसला मनी बैसला से गोविंद त्या मनी गोविंद त्या मनी बैसला गोविंद त्या गोविंद त्या मनी गोविंद त्या मनी बैसला से बैसला से गोविंद त्या मनी गोविंद त्या मनी गोविंद त्या मनी बैसला से गोविंद त्या मनी बैसला से गोविंद 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 यदा कदाचित डबल जरी युद्ध पुकारलंच तर आमच्याकडे युद्धाचं साहित्य तयार आहे. तुका म्हणे शंक. युद्ध पुकारण्यासाठी कशाची गरज आहे? माईकची होय. ती कीर्तन पुकारायचे का? युद्ध पुकारण्यासाठी गरज कशाची? शंखाची. शंख फुकल्याशिवाय युद्धाची सुरुवात होत नाही असा नियम आहे. म्हणून युद्धाला चॅलेंज करण्यासाठी आमच्याकडे शंख तयार आहे. पण तू बरं आहे, नुसता शंख करताल झपकाझपकीच्या टायमाला पळापळी करताल काय? नाही. तू बरं म्हणले आमच्याकडे शेवटच्या टायमाला डोळ्यापुढं अंधार तयार केला जातो. शेवटचा श्वास जवळ आला की अंधार नावाचा आटम तयार केला जातो. त्याला पुढचं काहीच दिसत नाही. मज चालता प्रयाण काळी आणि आसता न दिसती जवळी. मृत्तिका मृत्तिके कवळी आणि एकले मेळी संचिताची. म्हणजे त्या टायमाला जो अंधार तयार केला जातो त्याला काहीच दिसत नाही. जवळची नाते काही दिसत नाही महाराज. हे अंधार तयार करणारी एकच कंपनी जगात. तिचा खानदानी धंदा आहे अंधार तयार करणं आणि त्याचा बॉस एकच आहे. त्याच्याकडंच ही कला आहे. कोणाकडं? त्याचं नाव आहे अभिमान. त्याचा खानदानी धंदा आहे अंधार तयार करणं. तू बरं म्हणतात ना, अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार. बळच अंधार दाखवितय ती कोण? अभिमान. आणि शेवटच्या टायमाला डोळ्यापुढं अंधार केल्यामुळं आपल्या स्वरूपाला जीव जाऊन ओळखू बी नाही शकत आणि मिळत बी नाही. हा धोका होतो. अंधारामुळं काय होतो? धोका होतोय. मग ह्याला पर्याय एकच.
चक्री अभिमानाचा करी चेंदा. चक्र असं अभिमानच नष्ट करते महाराज. काय त्याच्यामुळं आमच्याकडे युद्ध करायला तयार आहे हत्यार. कोणतं? चक्र नावाचं. पण कसं आहे, कधी कधी हत्यार हत्याराच्या जागेवर राहते, हात हत्यारावर बी राहतो. पण आव चकलीनं जर टोला दिला आणि वर्मावर टोला जर बसला, हत्यार काम करते का? आता ऑटोमॅटिक चक्कर येऊन पडणं म्हणा, अनकॉन्शियस स्थितीत जाणं म्हणा, आता त्याचं संतुलन सुटल्या जातंय. मग आता तो हत्यार घेऊन मारीला हे व्यवस्था राहिली का? तुकोबाराय म्हणले, आव चकलीनं जर शत्रूनं टोला दिला आणि वर्मावर लागल्यामुळं आम्ही जर अशा स्थितीत गेलो, मृत्युमुखी पडलो, किंबहुना मेलो, तर मेल्यावरही जिवंत होण्यासाठी जे लागतंय काय? चहावय काय लागतंय? का मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला देखील जिवंत करायची ताकद अमृतात आहे. आणि ह्या अमृताला काय करता? ह्या अमृताला सुद्धा फेल करणार अमृत जयास फिके पुढे. जिवे गोड तीन अमृत जयास किंवा अमृता हुनी गोड असं नामामृत आम्ही अगोदरच मुखात ठेवलंय. नामामृत सार मुखा माझी. पुन्हा त्याच्या बळावर जिवंत होणार आणि डबल शत्रूला टक्कर देणार. त्याच्यामुळं गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायाचा प्रसाद. खरं तर जेवणाच्या अगोदरची कीर्तन माणसं लय आवडीनं ऐकतात, पण जीवन कीर्तन म्हणल्यावर म्हणजे महाराज जीवन येऊन कीर्तन ऐकीन म्हणजे बरेच ह्याच्यातले श्रोते असे कीर्तनकाराकडे किव का कुलतीनं बघत कसला बी विनोद करा, ती हसत नाही का? त्याला माहिती हसाय गेला आणि बॅलन्स आउट झाला तर काय. पण महाराज इथं वातावरण चांगले. वाडीतली माणसं भगवान दत्तात्रयावर निष्ठा आहे, भावना आहे. त्यामुळं वाडीकरांचा सार समाधान वाटलं. मी पहिल्यांदाच वाडीत आलो. तुपेवाडीला केलं, किरुंड्याला कार्यक्रम बरेच दिवस केले, हां, पुन्हा कोंढवळ्याला केले, वडवलीला एकदा झाले, जांभळीला केले, रामेश्वरवाडी तर वटीतच आहे का नाही? हां, पण महाराज वाडीला पहिल्यांदा आलो, पण समाधान वाटलं. बरं, वाडी छोटी असेल पण अशी रत्नवाडी गोळा करू शकते, ह्याच्यापेक्षा वाडीचं वैभव काय महाराज? काय अहो, हे रत्न म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाक आहे, नाक. हां, हे असं कसं आहे, ह्याच्यामध्ये सर्वाला ती सरस्वतीनंच द्यावं लागते महाराज. आणि एवढं देऊन बी पुन्हा कणून कुतून नाही. नाही तर बरेच वेळेला माणसं कणत कुतत असतील. नाही नाही, 24 तास कधी बी पाहिलं तरी अगदी हास्यमुखात सहज. नाही तर लय पिळ काढतीत न काही काही. नाही नाही, इतकं नाही महाराज. दे ईश दे नाही आणि स्वभाव बी मिठास आहे. त्यामुळं मी जे एवढं कीर्तन लांबिलं ते ह्या दोघामुळं लांबिलं. ह्यांच्यावर नाव ठेवा काय. कारण ही अशी रत्न मिळाल्यावर महाराज आमचं बी कसं आहे, आम्ही बी मुनिष्ठ माणसं आहोत. आणि आमचं 5वं बी कीर्तन असलं तर ह्या स्टॅमिनानं असतं काय. आणि मी दिवसाला कमीत कमी 2, 3, 4 कीर्तनं करतो. असा दिवस नाही की ज्या दिवशी 3 आणि 4 नाहीत, 3 कीर्तन नाहीत असा दिवस एखादा असतो वर्षातला. आजचाच एक दिवस आहे की आज 2च झाली. पण एवढंच की लॉंग रूट होतं. रात्री हिंगोली, सकाळी नाशिक, आणि आता हे, आणि उद्या सकाळी बीड आहे.
त्याच्यामुळं कसं लांबच्या प्रवासाला 3-3 होत नाहीत, प्रवासाच्यामुळं 2-2. इथं सुद्धा अर्धा तास आम्ही, आणि पुण्याची ट्रॉफिक म्हणजे आता तुम्हाला सर्वाला ज्ञात आहे, तेवढं काटून येणं सोपं होत नाही. ती नेमकं संध्याकाळच्या टायमालाच असते, दुपारी म्हणा संध्याकाळी रात्री. पण आता थोडा जरी अर्धा तास लेट झालं तरी तुम्ही सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला की माणसं जीव घालून, पण जेवल्यावर बी माणसं फ्रेश मूडमध्ये राहिलात, तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. पिढी वाकडी असेल अशी ही सेवा भगवान ज्ञानोबराच्या अवधूत मूर्ती भगवान दत्तात्रयाच्या चरणी सेवा समर्पित वाणीला पूर्ण करा. चालणं होता हालचाल. जय विठ्ठल बोलिले